महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा, महिला आघाडीचा. आजच्या या संपर्क कार्यालय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या महिला आघाडीच्या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले सन्माननीय आदरणीय शिवसेना नेते माजी खासदार चंद्रकांतजी खैरे साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे संघटक उद्धवजी कदम साहेब, त्याचबरोबर या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय महिला आघाडीची बुलंद तोफ आणि रणरागिणी आमच्या उपनेत्या अस्मिताताई गायकवाड, त्याचबरोबर सन्माननीय संपर्क प्रमुख अनिलजी कोके साहेब, आमच्या लोकसभा क्षेत्राचं या उद्घाटन प्रसंगी मी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाचा एकमेव उद्देश आहे, जनसंपर्क कार्यालय आपण करतोय. गोरगरीब महिलांच्या अडचणी सुधाराव्यात, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी या ठिकाणी ही सेवा कार्यरत करतोय. आपल्या भागातील महिलांना गृहउद्योगासाठी जे काही सक्षमीकरण आहे त्याचं मी काम या ठिकाणी सुरू करते. गोरगरीब महिलांसाठी, त्याचबरोबर प्रभागातील समस्या ज्या काही आहेत त्या समस्याचं निवारण व्हावं. 80% समाजकारण आणि 20% राजकारण असणाऱ्या पक्षाचे कार्यालयाचं आज उद्घाटन होत आहे. तर सर्वांनी याचा लाभ घ्यावा एवढं बोलते मी, आणि आपण सर्वजण आलात त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. खरं तर सगळ्याच आमच्या भगिनींची लाडकी बहीण म्हणून फसवणूक करण्यापेक्षा स्वाभिमानात जगण्याची ताकद प्रियाताई बसवंती यांच्या कारणानं नेहमीच त्यांना इथं प्राप्त झालेली आहे. आणि अशा उद्घाटन आज संपन्न झाले. माननीय शिवसेना नेते, शिवसेनेचे खासदार, शिवसेनेचे माजी केंद्रीय मंत्री सन्माननीय खैरे साहेब यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झाले. सर्व व्यासपीठावरील मान्यवर, आमचे निरीक्षक म्हणून आलेले महाराष्ट्र राज्य संघटक श्री उद्धवजी कदम साहेब, त्याचप्रमाणे महिला आघाडी माजी जिल्हा प्रमुख, आणि आनंदात आणि अतिशय धूमधडाक्यात या कार्यालयाचं उद्घाटन झालं. या उत्तर विभागामध्ये महिलांसाठी जनसंपर्क, नागरिकांसाठी जनसंपर्क होणं आवश्यक आहे हे त्यांच्या मनोगतामधून प्रियाताई बसवंती यांनी सांगितलं. आणि हा चौक आहे, त्या चौकामध्ये मी ह्याच्या दत्ता मानेंच्याकडून माहिती घेतली. मला वाटतं 4 वॉर्ड इथे एकत्र येतात, 4 वॉर्ड इथे एकत्र येतात आणि आपण मध्यावरती उभे आहोत. कोणता? विजयी चौक. माझ्या माहितीप्रमाणे प्रमोद महाजन साहेबांची जाहीर सभा इथे झालेली होती आणि आतापर्यंत इथे झालेल्या प्रत्येक नेत्याच्या सभेला, इलेक्शनच्या सभेला तो उमेदवार निवडून आल्याशिवाय राहिला नाही. हा विजयी चौकाचा इतिहास आहे आणि हा इतिहास आता पुन्हा एकदा तुम्हाला पुनरावर्तित करायचा आहे. आणि या विभागामध्ये, या उत्तरमध्ये ज्या वेळेला महानगरपालिकेच्या निवडणुका येतील त्यावेळेला मला खात्री आहे की आता ह्या क्षणाला मी सांगू शकतो की या ज्या पद्धतीने हे उद्घाटन झालंय, ज्या पद्धतीने शिवसेनेची वाटचाल चालू आहे, ज्या पद्धतीने या कार्यालयाचं कामकाज होईल, ते पाहता मला असं वाटतंय की येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये या 4 वॉर्डमध्ये 40 नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आल्याशिवाय राहणार नाहीत, हा मला विश्वास आहे. जनसंपर्क कार्यालय म्हणजे सामान्य जनतेला ज्या ज्या गोष्टीची गरज पडते, सामान्य जनतेला ज्या ज्या गोष्टीसाठी गरज पडते त्यावेळेला ऑफिसमध्ये येऊन, कार्यालयात येऊन आपल्या समस्या सोडवल्या जातात. त्यासाठी ते पाऊल टाकलेलं आहे. मी प्रियाताईंना मनापासून शुभेच्छा देतो. आणि या संपर्क कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी आपण सगळे इथे उपस्थित झालात, सर्व पदाधिकारी उपस्थित झालात, त्या संपूर्ण शिवसेनेच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना पुढील विजयासाठी त्यांना यश चिंतितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेनेचा विचार प्रत्यक्ष कृतीतून सर्वसामान्यांची सेवा या ठिकाणी बजावणाऱ्या सन्माननीय प्रियाताई बसवंती यांचे हे कार्य आणखी प्रभावीपणे सर्वांपर्यंत पोहोचावं यासाठी साकारलेल्या जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनासाठी शुभेच्छा आणि मार्गदर्शन केल्याबद्दल कोकणी साहेबांचे आभार व्यक्त करतील. आणि यानंतर आदरणीय आमच्या उपनेते असलेल्या अस्मिताताई गायकवाड यांना मी विनंती करते, या प्रसंगी आपल्या शुभेच्छा आणि आपलं मार्गदर्शन आपण या ठिकाणी व्यक्त करावं. आमंत्रित करते शिवसेनेच्या उपनेत्या अस्मिताताई
गायकवाड यांना. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्याचा जाणता राजा छत्रपती हिंदुशाही सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरेंना वंदन करून, स्वर्गीय महासाहेबांना वंदन करून, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख, माजी लोकप्रिय मुख्यमंत्री सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आमच्या वहिनी, आमचे श्रद्धास्थान रश्मीबाई उद्धवजी ठाकरे साहेब, युवासेना प्रमुख आणि महाराष्ट्राचा आशास्थान आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या विचारांचा आदर करून आज या कार्यालय उद्घाटनासाठी आलेले आमचे शिवसेनेचे धडाडीचे नेते चंद्रकांतजी खैरे साहेब, संपर्क प्रमुख अनिलजी कोकीळ साहेब, लोकसभा क्षेत्र प्रमुख बर्डे साहेब, त्याचबरोबर आमचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर, ज्यांच्या कार्यालयाचं उद्घाटन करण्यासाठी आपण इथं उपस्थित राहिलेले आहेत, आमच्या दक्षिणच्या जिल्हा संघटिका प्रियाताई बसवंती, समोर असलेल्या आमच्या नायरताई आहेत, भारतीताई आहेत, मोरेताई आहेत, प्रत्येकाचा नामोल्लेख करायला हवे, सातपुतेताई आहेत, प्रत्येकीचा मी नामोल्लेख करायला हवा आणि त्याचबरोबर ज्योती माळवटकर आहेत, त्याचबरोबर सर्वोदयताई आहेत, त्याचबरोबर आमच्या मीनाक्षी गवळीताई आहेत आणि या प्रत्येकाच्या या सगळ्या महिला पदाधिकाऱ्यांच्या बरोबर अनेक माता बंधू भगिनी सगळे इथं उपस्थित आहेत. या सगळ्यांना मानाचा जय महाराष्ट्र. पहिल्यांदा मी प्रिया बसवंती यांना खूप खूप शुभेच्छा देते. प्रियाताई, आपण इथे कार्यालय उद्घाटन केलं, शिवसेना प्रमुखांचं 80% समाजकारण, 20% राजकारण तंतोतंत अंमलात आणण्यासाठी आपण हे जे पाऊल उचललेलं आहे यासाठी मी आपल्याला मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा देते. या प्रसंगी मी आपल्याला सांगू इच्छिते की शिवसेना प्रमुखांनी आम्हाला हे शिकवलंय की जनतेची कामं करा आणि कामाच्या माध्यमातून लोकांच्या पुढे जा. त्यामुळे या कार्यालयाच्या माध्यमातून अनेक महिलांचे, गोरगरिबांचे, गोरगरीब जनतेचे, कष्टकरी जनतेचे, सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडवले जावेत ही अपेक्षा मी तुमच्याकडून करते आणि तुम्ही ती नक्कीच पूर्ण कराल. कारण आजपर्यंत जेव्हा जेव्हा शिवसेनेचा पदाधिकारी काम करतो त्याच्यामध्ये मनामध्ये जास्तीत जास्त समाजकारण असतं. राजकारणापेक्षा समाजकारणामध्ये पुढे असलेली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची सेना आहे आणि त्यामुळेच आज या ताईंनी हे जे पाऊल उचललेले आहे जनतेच्या सेवेसाठी, त्यासाठी मी त्यांचं कौतुक करून शुभेच्छा तर देईनच, परंतु माझ्या माता भगिनी आणि इथले सगळे बांधव यांना मनापासून मी आव्हान करेन की आमच्या इथे जे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे इथले पदाधिकारी त्यांच्याबरोबर त्यांना सहकार्य करणारे पदाधिकारी, सगळ्या महिला पदाधिकारी यांच्या पाठीशी उभं राहा. त्यांच्या पाठीशी का उभं राहायचं हेही मी सांगू इच्छिते. कारण उद्धव साहेबांनी कुटुंब प्रमुख म्हणून जी जबाबदारी मुख्यमंत्री असताना निभावली ती एकाही मुख्यमंत्र्यांनी निभावली नाही. आतापर्यंत कुटुंब प्रमुख फक्त उद्धव साहेबांनाच म्हटलं जातं. त्याचं कारण हे आहे की कोविड मध्ये तुमच्यासाठी, तुमचं जीवाचं रक्षण करण्यासाठी साहेबांनी जीवाचं दान केलं आणि अगदी संपूर्ण जगामध्ये जे लोकप्रिय मुख्यमंत्री आहेत त्यात उद्धव साहेबांचं नाव पहिल्या क्रमांकावर आलं. त्याचं कारण हे आहे की सर्वसामान्यांसाठी प्रश्न सोडवायसाठी उद्धव साहेब, आदरणीय रश्मी वहिनी, आदित्य साहेब हे अग्रेसर असतात आणि सगळे आमचे शिवसेनेचे नेते आदरणीय खैरे साहेब हे सुद्धा आज संभाजीनगरमध्ये अनेक वेळा आमदार, खासदार, मंत्रीपद भूषूनही त्यांची नाळ जमिनीशी जुळलेली आहे. त्यांनी पहिल्यांदा प्रियाताईंना काय सांगितलं असेल तर लोकांची सेवा हे तुमचा उद्देश असायला हवा हे सांगितलेलं आहे आणि त्यामुळेच आपल्या सगळ्यांना इथे तर म्हणून बऱ्याच महिला दिसत आहेत. महिला शब्दाची व्याख्या मी याची करते. म्हणजे महान असलेली, ही म्हणजे हिंमतवाली आणि ला म्हणजे लाखात एक, अशी सगळी महिला आघाडी आमची आहे. या सगळ्या महिलांना मी सांगेन की आज तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तिसरं पण येणार नाहीये. तुमचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे. खुदी कोकर मुलांनी इतना हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है. त्यामुळे तुम्ही स्वतः सगळ्यांनी पुढे होऊन आपल्या प्रश्नांसाठी पुढाकार घ्यायचाय, प्रियाताईंना पाठीशी राहायचंय आणि आपल्या सगळ्यांना पण मी एक सांगू इच्छिते की सर्वसामान्य जनतेचे जेही प्रश्न असतील तर ते तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी तुमची बहीण म्हणून, आज मी शिवसेना नेते बोलणार आहे त्यामुळे जास्त बोलत नाहीये, पण तुम्ही कधी हात द्या एक उपनेता म्हणून नाही तर तुमची सख्खी बहीण म्हणून आज रात्री तुमचे प्रश्न सोडवायला तुमच्या पाठीशी आल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर राज्याला अनेक मुख्यमंत्री लाभले पण सर्वसामान्यांच्या मनात बसलेले कुटुंब प्रमुख म्हणजे एकच पक्ष प्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब.
अशा या कुटुंब प्रमुखांच्या विचारांचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या प्रियाताईंच्या कार्याचं कौतुक करत आपल्या शुभेच्छा आणि मार्गदर्शन दिल्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते. आणि यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख उद्घाटक या राज्याचे लोकप्रिय नेतृत्व शिवसेना नेते आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांनी या प्रसंगी आम्हाला आशीर्वाद द्यावेत. या प्रसंगी उपस्थितांना संबोधित करावं, मार्गदर्शन करावं अशी मी त्यांना विनंती करते. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण पुन्हा एकदा स्वागत करूयात आदरणीय चंद्रकांतजी खैरे साहेब यांचं. बोला चंद्रकांतजी खैरे साहेब, आप आगे बढ़ो. आवाज कुणाचा? उद्धवजी ठाकरे साहेब, आप आगे बढ़ो. जय भवानी. धन्यवाद. खैरे साहेबांना विनंती आपण आशीर्वादित आणि मार्गदर्शन करावं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी, हिंदवी स्वराज्य संस्थापक राजर्षी छत्रपती शिवाजी महाराज, तुम्हा आम्हा सर्वांचे हिंदू हृदय सम्राटामध्ये आदर द्यावा. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांना मानवंदना भावपूर्ण आदराने वाहून आपल्या सर्वांच्या बाळासाहेब कैलासवासी सभापती मीनाताई ठाकरे यांना सुद्धा मानाचा मुद्रा करून यांना नतमस्तक होऊन ज्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करतो, ज्यांनी आम्हाला कोरोनामधून वाचवलं, शेतकऱ्यांच्या कैवारी, महिलांना कायम मदत करणार आहे शिवसेना पक्षाकडून माननीय उद्धवजी ठाकरे यांना मानाचा मुद्रा करून माननीय आदित्य ठाकरे साहेबांना सुद्धा मानाचा मुद्रा करून आज शिवसेना महिला आघाडीच्या कार्यालयाचा शुभारंभ झाला असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांच्या उपस्थितीत जाहीर करतो. सौ प्रियाताई यांनी या ठिकाणी हे कार्यालय सुरू केलं आणि कार्यालय सुरू करत असताना मला फोनही केला होता की आपल्याला यायचं कार्यालय उद्घाटनाला यावेळेस बाळासाहेबांची प्रतिमा शिवसेनेचं कार्यालय यांच्या वतीनं खैरे साहेबांनी जे पण कोणी असेल त्या ठिकाणी मदत करण्यासाठी, कारण कोणत्याही कार्यालयामध्ये कोणी कोणाला विचारत पण नाही. सरकारी कार्यालयात तर कोणीही कोणाला विचारत नाही आजकाल. ही परिस्थिती या सरकारच्या पुढे आली म्हणून या कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आमचे म्हणजेच आपले संपर्क प्रमुख जिल्ह्याचे, मुंबई महापालिकेचे सन्माननीय सभापती BSTचे, मुंबई महापालिकेत ज्यांनी जबरदस्त असं काम केलं, काम करत आहे अजूनही, जरी महापालिका नसेल तरी काम तेच करत आहे, ते अनिलजी पोकळे साहेब, आमचे संघटक उद्धवजी कदम साहेब, ज्यांनी आता खडखडीत भाषण केलं. ते शिवसेनेच्या पश्चिम महाराष्ट्रातील पहिल्या त्या ठिकाणी उपनेत्या सन्माननीय सभापती अखंडताई गायकवाड, आदरणीय पुरुषोत्तम बर्डेजी, त्याचप्रमाणे संजय पौल, केदार पवारे, गणेश मानकर, बिरू गाडगे, प्रधान दिगोळे आणि ज्यांच्यामुळे हे कार्यालय त्या ठिकाणी होत आहे, ज्यांनी अथक परिश्रम करून त्या ठिकाणी अगदी विधियुक्त पूजेने या ठिकाणी कार्यालय सुरू केलं. परमपूज्य सुनील शास्त्रीजी महाराज यांच्या कृपेने त्यांनी सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी कार्यालय उद्घाटन करायचं, तेच येणार होते. पण त्यांचा शिष्य म्हणून मी सुद्धा या ठिकाणी आलो, मीच उद्घाटन केलं त्यांच्या वतीने. आणि म्हणून या ठिकाणी प्रियाताईंचं काम त्या ठिकाणी जबरदस्त आहे. त्यांचे आजोबा त्या ठिकाणी आमदार होते, अजय ठाकरे आमदार होते आणि ही गल्ली त्यांच्या नावाचीच आहे. म्हणजे त्यांना एक राजकीय वारसा सुद्धा तो आहे. जरी ते अजय ठाकरे असेल तरी ते तिकडून आलेले आता त्या ठिकाणी ते आले असतील. पण मी या ठिकाणी सांगेल की कार्यालयाचं उद्घाटन करत असताना आमच्या सर्व मातृशक्ती या ठिकाणी बसल्या. मातृशक्तींनी या ठिकाणी मी सांगेन की आताच प्रियाताईला सांगितलं, अस्मिताताईंचं मार्गदर्शन घ्या. त्या अनेक वर्षापासून आम्ही त्यांना पाहतो शिवसेनेचं काम करतात.
आणि नुकतंच त्यांना उपनेतेपद दिलेलं आहे. महिलांना उपनेतेपद प्रथमच दिलं त्यांना, त्याच्यामध्ये यांचा नंबर आहे आणि अनेक वर्षापासून ते काम करतात. त्यांचं मार्गदर्शन तुम्ही त्या ठिकाणी घेत जा. त्या सर्व उपनेत्यांचं तुम्ही मार्गदर्शन घ्या. खरं म्हणजे आदरणीय सौभाग्यवती रश्मीताई यांच्या कृपेने हे सगळं झालंय आणि म्हणून यांच्या कृपेने झालं असताना सुद्धा त्यांना असं वाटेल की आता महिला आघाडी कुठे त्या ठिकाणी जबरदस्तपणे कामाला लागली. महिला आघाडीची स्थापना या ठिकाणी मी आपल्याला सांगतो, अनेक वर्षापूर्वी मासाहेब मीनाताई ठाकरे यांनी त्या ठिकाणी उद्घाटन केलं होतं. त्यांची कल्पना कशी होती माहिती आहे का? त्यांनी प्रथमच सगळ्या कॉन्ट्रीब्युशन करून त्या ठिकाणी अँब्युलन्स सेवा सुरू केली. मुंबईमध्ये सगळ्यात पहिली अँब्युलन्स सेवा करणाऱ्या मासाहेब मीनाताई ठाकरे. मग शेकडो हजारो त्या ठिकाणी अँब्युलन्स झाले असतील. ज्या अँब्युलन्समध्ये त्या ठिकाणी अमिताभ बच्चनचा प्राण वाचला होता, ती मूळ त्या ठिकाणी अँब्युलन्स जी होती ती माननीय मीनाताई ठाकरेजी यांच्या कृपेने झाली होती. आणि म्हणून मी आपल्याला सांगेन की शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी त्या ठिकाणी त्या अँब्युलन्सची सेवा बाकीचं सगळ्या आणि सगळ्यात महत्वाचं तुम्हाला मी आपल्याला सांगतो, सामाजिक दृष्टिकोनातून त्यांचा रक्तदानाला खूप महत्व होतं. रक्तदान हे आपल्या सर्वांना आरोग्य देणारं आहे. खुर्ची रिकामी आहे, बघते आणतो का? आणि त्यांनी रक्तदानाचे शिबिर घेतले होते मासाहेब मीनाताई ठाकरे. आणि ही जी महिला आघाडी स्ट्रॉंग केली आहे, फक्त सामाजिक दृष्टिकोनात नाही, आपले कोणतेही प्रश्न सोडवायचे असेल तर त्यावेळी रस्त्यावर येऊन त्या ठिकाणी प्रश्न सोडवायचे. महिलांचे, बाकी रस्त्याचे, बाकी कुठले असेल ते मुंबईमध्ये केलं असेल, मुंबईनंतर महाराष्ट्रात केलं असेल आणि आमच्या संभाजीनगरला सुद्धा त्यांनी आंदोलन केलं होतं. आणि तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस तुळजापूर मातेला साकडं घातलं होतं, कडक साकडं घातलं की सरकार येऊ दे, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी, मराठी माणसांच्या भल्यासाठी सरकार येऊ दे, आणि ते सरकार आलं. आणि मी या ठिकाणी हे सांगेन की आज सुद्धा त्यांची प्रेरणा घेऊनच रश्मीबाईंनी काम करतात आणि म्हणून त्याच अनुषंगाने आमच्या अस्मिताताई आणि बाकी